स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, तसेच माननीय योगिता रघुवंशी भारतातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर यांची प्रेरणा घेऊन सादर करीत आहोत एक काल्पनिक एकांकिका मुसाफिर. लेखक दिनेश देवळेकर, संगीत स्मिथ, नेपथ्य नंदाखालमधील युवक, प्रकाश योजना डीडी व रॉबिन, दिग्दर्शक दिनेश देवळेकर. सादर करीत आहोत एक काल्पनिक एकांकिका मुसाफिर. या इंटरव्ह्यूसाठी मी खूप एक्साइटेड आहे, कारण मला 100% खात्री आहे की तुमच्या खडतर प्रवासाचा हा इंटरव्ह्यू पाहून ते बायसपणे काही माणसं म्हणतात ना की हे काम पुरुषच करू शकतात, स्त्रियांना हे काम जमणारच नाही, त्या सर्वांची तोंड बंद होती. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अनेक स्त्रियांना जगण्याची नवीन दिशा मिळेल. अगं बाई, किती भारी शब्द वापरतेस का तू. पण तुला खरं सांगू का, मी काय इतकं मोठं केलं नाही. मी अगदी साधारण बाई आहे. आणि तुला जे वाटतं ना मी असं काय भारी केलंय, ते काय भारी बिरी नाही आहे, तेही अगदी साधंच आहे. असं तुम्हाला वाटतं, समाजाला नाही. अहो, तुमचा खडतर प्रवास म्हणजे नियतीच्या जबड्यातून स्वतःचं नशीब खेचून आणण्यासारखं आहे. युअर लाईफ जर्नी इज इन्स्पायरिंग. मी तर या आर्टिकलचं नावही ठरवलंय, मुसाफिर. मुसाफिर. वा, छान, बरीच तयारी केली आहेस तू. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. तर मग करूया का इंटरव्ह्यूला सुरुवात? सुरुवात आपण का? काय झालं? कुठून सुरुवात करायची आणि काय सांगू तेच कळत नाही. कशीही सुरुवात करा, कुठूनही सुरुवात करा, मला तुमचा शब्द न शब्द टिपून घ्यायचा आहे. अदरवाईज आय सजेस्ट तुम्ही एका अशा व्यक्तीपासून सुरुवात करा की जिच्यामुळे तुमच्या प्रवासाला खरा अर्थ मिळाला, जिने तुम्हाला हिंमत दिली, धीर दिला, जो तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्या बरोबर होता. अजूनही आहे. माझा नवरा. अगं, त्याच्या हिमतीवर तर इतका मोठा प्रवास मी साध्य करू शकले. माझा नवरा, त्याला मी ट्रकवाले बोलायचे. आणि माझा नवरा दिवाना होता. नाही, आज कंट्रोल नाही होणार. अरे, आज आपलं लग्न आहे, आज आपली गाडी सुस्तार धावणार. अरे गण्या, ब्रेक मार. अरे, लग्नामध्ये वरात पुढे नाचते, नवरदेव मागे असतो. इथे वरात राहिली माग, तू कुठे चालला ना नाचत पुढं पुढं पुढं. अरे, येणा झालाय का? नवरी काय पळून जाते तुझी? हे बघ गण्या, जास्त एक्साइट नको, नाहीतर नवरी राहील बाजूला, नवरीच्या आईच्या गळ्यात हार घालशील. हा, तुम्ही काय मागे नाचत बसला? नवरदेव आला पुढे, चला या. अरे, अजून इथेच नाचत आहात का? नवरदेव पोहोचला मंडपात, आता निघेल हनीमूनला. चला लवकर. लग्न झालं तेव्हा 21 वर्षाची होती मी. आता साडी झाली आहे, तेव्हा लय बारीक होती. नवीन प्रवासाची पहिली रात्र. खिडकीजवळ चंद्र पाहत उभे होते मी. पाय थरथर कापत होते, तरीही डोळे बरेच स्वप्न गुंफत होते. तरी मन अजाणती भीतीने हुरहुर करत होतं.
समजूतदार, मला समजून घेणारा, की आपलंच खरं करणारा, माझी जबाबदारी घेणारा, माझी काळजी घेणारा, की बेजबाबदारपणे वागणारा, मला आपलंसं करणारा, की तुझं माझं करणारा, कसा असेल तो. हाऊ वॉज ही? आय मीन कसे होते ते? आणि कशी होती तुमची पहिली रात्र? पहिली रात्र एकदम धमाल. लय भीती वाटते बघ. च्या मारी. ऐकलं का मावशी काय बोलतो ते? अरे लग्नात तर लय पुढे 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 नाचत होता. आता काय रे झालं? खरी एक्साइटमेंटची गरज तर तुला आता आहे. आणि हे बघ ना, आज जर तू तुझा रुबाब नाही दाखवला ना, तर अख्खा आयुष्य तुला तुझी मान खाली घालून जगायला गेला. काय बोलत बसलायस आणि राजा काय ऐकत बसलाय? जा आज आज. मावशी कशी आहे ती? लेका पोरगी लय लय चांगली आहे. फक्त रागाने ती चावते. म्हणजे लय गरम डोकीची आहे वाटतं. गरम डोक्याची. गाववाले सांगत होते तिला तर डोकंच नाहीये. हे बघ, ट्रक समजून थर्ड गिअर वर जाशील आणि स्वतःच पंक्चर होशील. म्याना जातात. मी चला ट्रकवर झोपायला. काय 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 कुठे काय? ट्रक मध्ये मी झोपणार आहे. आता गाणे माझ्या बरोबर हनीमून करणार काय? जा आज जा. मावशी आज जाऊ की नको? हे बघ, जायचंय तर जा, नाहीतर रात्रभर इथंच उभा राहा. आम्हाला आमच्या घरी जाऊ दे बाबा. माझा नवरा माझी वाट बघतो. हो का मावशी? चाल मेरे, तू काय हॅलो करतोस? चल. मावशी. गाण्या रुबाब रुबाब. हा पळायला बरं पडेल. अहो, पळतोय कुठे? नाही नाही, मी कुठे पळत होतो? दार लावत होतो. तू बस ना. तुम्ही पण बसा ना. हो. अहो, असं काय करताय? रागावलात का? हे बघा, जे काही असेल ते खरं खरं सांगा. तुमच्या अशा वागण्याने मला खूप भीती वाटते. भीती? आणि माझी का? तुम्ही रागावलात की दारू पिता? दारू पिऊन खूप मारता, तमाशा करता. काय? कोण बोललं तुला? मावशी. मावशी च्या मारी. मावशीने चॅप्टर निघाली. म्हणजे? अगं म्हणजे वाघाचे पंजे. मावशीने चांगलंच गंडवलं आपल्याला. तुम्ही रागवता. मी कुठे रागवतो? दारू. चेचे. पण एक मात्र बरं झालं, भीतीनं का होईना एकमेकाबद्दल असलेला गैरसमज दूर झाला. हे बघ बायको, आपण आपल्या आयुष्यामध्ये कसेही राहू, पण आपल्या दोघांमध्ये गैरसमज नाही होऊन द्यायचा. प्रॉमिस? बायको, आजची आपली रात्र मला खूप स्पेशल करायची आहे. अगं परत गैरसमज केला. हे बघ बायको, जोपर्यंत तुला माझ्यावर पूर्ण विश्वास होत नाही ना, तोपर्यंत मी त्या अर्थाने तुला हात देखील लावणार नाही. बायको, आज रात्री मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. तुझं ऐकून घ्यायचं आहे. तुला जाणून घ्यायचं आहे. तुझ्या विचारांना समजून घ्यायचं आहे. आजची रात्र मला तुझं तुझ्या स्वप्नांना रंग भरायचा आहे. बोला तुम्ही, मी ऐकते. एक मिनिट. अगं गाण्याशिवाय आपली गाडी पुढेच जात नाही. अभी तो पिया की मुलाकात है, जाने क्या बात है, जाने क्या बात है, नींद नहीं. लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं. ते नुसतं शरीराने होऊन चालत नाही, तर ते मनानेही व्हावं लागतं. कारण
मनाने मिलन झालेल्या व्यक्तीचं अस्तित्व सतत आपल्या मनात असतं, आपल्या डोळ्यात असतं, आपल्या स्पंदनात असतं आणि त्याच मिलनाच्या प्रवासावर तर आयुष्य टिकून असतो. माझा नवरा बोलायचा ना, प्रवास आयुष्यातला असो की रस्त्यावरचा, मनात गाणं वाजलंच पाहिजे. अगं बायको ऐक ना. नाही, अगं नाही ऐकणार. अगं ऐक ना, मी काय सांगतो. अगं बायको आज नाही जात ना. हो का? आणि नाही जाऊन करणार काय? तुला नेतो ना परत चंद्रावर फिरायला. उगीच चावटपणा करू नका. दिवसेंदिवस तुमचं चंद्रावर फिरणं वाढतच चाललंय. अगं बायको ऐक. हे बघा, लहान मुलासारखं वागू नका. जा अगं बघा. ऐक ना, नाही. आजचा दिवस जात नाही ना. अगं, त्या मायला यांचं मधुचंद्र अजून संपतच नाही. अरे झाला ना 1 वर्ष लग्नाला, आता बस. आणि तू चल, ट्रक लोड करून ठेवला, आपल्याला निघायचंय. चल जा. ओ ट्रकालो, आज माल पोचवून लवकर या घरी. मी घेऊन जाईन तुम्हाला चंद्रावर. ए राख्या, आज ट्रक कुठे बी थांबणार नाही रे. घरी लवकर यायचंय. घातला असता ना हा ट्रक त्या डिवायडरवर. एक काम कर, बाजूला लाव आणि थोडे आराम कर, मग जाऊ की पुढे. अरे राक्या, आराम करील तर पैसा कसं कमवीन? अरे पैसा काय जीवापेक्षा मोठा आहे का रे? पैसा मोठा नाही रे जीवापेक्षा. मग पण जीवापेक्षा स्वप्न लई मोठे आहे. अरे तुला सांगतो, लई पैसा कमवायचं आणि स्वतःचा ट्रक घ्यायचं, मग गावी जमीन घेऊन त्यावर छोटच घर बांधायचं आणि त्या घराला मी माझ्या पोरीचं नाव देणार, यशिका. पोरगीला लई शिकवणार. ते म्हणतात ना, डॉक्टर नाहीतर बॅरिस्टर बनवणार, रगड पैसा कमावणार आणि म्हातारा झाल्यावर बायकोला घेऊन विमानाने अख्खं जग फिरणार. आणि जेव्हा रात्री विमान आकाशात उडत असेल ना, तेव्हा ते विमानाच्या खिडकीतून बायकोला चंद्र दाखवणार. च्या मायलाचा चंद्र परत आलाच बघ. काय नाही, ट्रक चालव. तू टेन्शन घेऊ नको, मी पोहोचवतो बरोबर. तू गाणं वाडा बघू. जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है. कसं वाटतं आपलं ट्रक? छान, एकदम मस्त. अरे लय भारी. अरे आहे ना आपलं ट्रक रुबाबदार, अगदी माझ्यासारखा. मला ट्रकचा हॉर्न वाजवून दाखव ना. अरे वाजून दाखव ना. काय चल, तूच वाजव. चल, तुला सांगतो बायको, यो ट्रक आपली सगळी स्वप्न पूर्ण करणार.
चालवायची. ए शिका, तुझी आई घाबरली बघ. एक घाबरली नाही या, पण एकत्र प्रवास करताना ना तो हळूच करायचा असतो, त्याचीच खरी मजा असते. काय झालं हो, ट्रक इकडे मैदानात तर थांबवला. तुला ज्या कामासाठी इथे आणलाय ना ते करूया. म्हणजे तू सीटवर उठ बघू. कशाला? अगं उठ ग. मी बोलायचं अगं उठ ना. अहो, तुम्ही बोला किती ना. प्रश्न करते. ये हा बस. बसलीस. आता तू चालव ट्रक. कोण मी? हा ट्रक का? स्कूटी चालवतेस ना, मग ट्रक बी थोडंफार तसंच असते की. अहो ती स्कूटी, हा ट्रक. पण दोघं बी माणसंच चालवतात. हे बघ बायको, एकदा का माणूस घाबरला ना तर त्याला सोप्यातलं सोपं काम अवघड होऊन जातं. पण एकदा का त्यांनी हिंमत केली का अवघडातलं अवघड काम तो झटकन करतो. ऐकलं हो तुमचं ज्ञान, पण हे मला अजिबात जमणार नाही. ट्रक चालवणं बायकांचं काम नाही. कधी बघितलंय का कुठल्या पहिल्या ट्रक चालवताना? अहो लोक काय बोलतील, हसतील माझ्यावर आणि तुमच्यावर. त्या मायला लोकांचं. अगं बायको, लोकांच्या बोलण्याची पर्वा करायची नसते. लोकांचं तोंड पावसातील गांडुवासारखं असतं, दोन्हीकडे वळवळतं. ही बघ बायको, लोक बोलतात, लोक हसतात, म्हणून काय आपण आपल्या कामाला छोटं नाही समजायचं. उलट आपल्या कामावर खूप प्रेम करायचं, आपल्या कामाला मोठं बनवायचं. मग बघ आपलं काम कसं आपल्याला मोठं बनवतं. बायको, तुला आज एक प्रवासातील गुरुमंत्र सांगतो. बड़े काम को मत ढूंढ, अपने काम को बड़ा बना, फिर देख तेरा काम तुझे कितना बड़ा बनाता है. ते मला कळालं, पण मी काय ऐक, सांगते? आता कधी तुम्ही बसून ऐका तरी एकदा. ट्रक चालव, अहो, ट्रक एकदा. चालव, ठीक अगं आहे, चालव. ठीक आहे. वा, आई ट्रक चालवणार आहे. हो. अगं थांब. च्या मारी, गाण्याशिवाय ट्रक चालवणे म्हणजे बायकोशिवाय हनीमूनला जाणं. किसी राह में, किसी मोड़ पर, कहीं चलना मेरा तुम छोड़ कर, मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे हमसफर. किसी हाल वाव, किती रोमॅन्टिक होता तुमचा हा प्रवास. अगं 12 वर्ष त्याच्याबरोबर सुखाचा संसार केला मी. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे सतत माझ्यावर सावली धरून उभा होता. संसारात अनेक वादळं आली, पण माझ्या हा वटवृक्षाने मला त्याची जरा सुद्धा झळ लागू दिली नाही. पण मग एक वादळ असं आलं की त्याने माझ्या हा वटवृक्षाला जमिनीपासूनच उखडून टाकलं. ए आई, आपण जत्रेला कधी जाणार ग? बाबा काल येणार होते ना, ते अजून आले का नाही? कधी येणार ते? अगं यशिका, गोंधळ नको घालूस. बाबा येतील आणि बाबा आले ना का आपण सगळे जाऊ जत्रेला. योगिता, योगिता, गण्या, गण्या, योगिता, गण्या, काय झालं? गण्या, गण्या. मी बोललेला त्याला मोहनचा ट्रक घेऊन नको जाऊ, पण ते जास्त पैसे मिळणार त्यामुळे तुम्हाला न सांगताच निघून गेला. नाही वहिनी, तुमच्यानी नाही बघवणार. ऍक्सिडेंट आहे, त्याचा का चेहरा चेंदा मेंदा झालाय. अगं स्टेरिंग घुसलं होतं त्याच्या पोटात. आपला आवडता व्यक्ती जेव्हा जिवंत असतो ना, तेव्हा त्याच्या
त्याच्या अस्तित्वावर प्रेम करायचं असतं. कारण आयुष्याच्या कोणत्या वळणावर नियती त्याला आपल्यापासून हिरावून घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि एकदा का त्या शरीराची बॉडी झाली ना की आपल्या प्रेमाला काडीचीही किंमत राहत नाही. सो सॉरी फॉर युअर लॉस. त्याच्या अशा अचानक झाल्याने उद्ध्वस्त झाले होते मी. शेवटच्या क्षणी त्याचा चेहराही पाहू शकले नाही. आम्ही पाहिलेली स्वप्न माझ्या डोळ्यासमोर अस्ताव्यस्त होऊन पडली होती. घराप्रमाणे आमचं आयुष्यही भकास झालं होतं. जसे दिवस जाऊ लागले तसा हा भकासपणा आमच्या अस्तित्वाला झाकून टाकू लागला. नशिबाने आमच्या अस्तित्वासमोर एक वास्तविक प्रश्न उभा केला. पोट कसं भरायचं? माझ्या मुलीचं पोट कसं भरायचं? आई आई ए आई हे घे. त्या रानूचा वाढदिवस होता त्याचं खाऊ आहे. घे ना. तू खाल्लंस? हो हो मी तिकडेच खाल्लं. तुझ्यासाठी आणलाय. घे ना. तू खोटं बोललीस ना माझ्याशी? माझ्या बाळाला झोप का ग नाही, आई गाते तुला अंगाई. जो बाळा जो, जो बाळा जो. नको लागू कधी दृष्ट कुणाची तुझला, निज निज रे माझ्या बाळा. ए आई मला बाबांची खूप आठवण येते ग. ते आपल्याला का सोडून गेले? ए आई आपण बाबांच्या ट्रक मध्ये बसूया. अगं यशिका, यशिका ऐक ना गं. ए आई ट्रक चालव ना. ट्रक चालव ना. त्या दिवशी तो ट्रक चालवण्याचा अनुभव आणि त्या अनुभवातून अंगावर आलेले शहारे. माझा नवरा माझ्या बरोबर असल्याचा विश्वास आणि माझ्या विश्वासाचा हा प्रवास.
बस. ए आई, तू खूप छान ट्रक चालवतेस ग, अगदी बाबांसारखं. ए आई थांब. असेलही. माझ्या खचलेल्या आयुष्याला एक उमेद मिळाली होती, हे मात्र नक्की. जेव्हा मला माझ्या नवऱ्याची आठवण यायची ना, तेव्हा मी यशिकाला घेऊन ट्रक चालवायची. त्या ट्रकचा सहारा होता मला. पण नशिबाने माझ्या समोर दुसराच डाव मांडला. यशिका चावी नाही, यशिका नाही ट्रकची. देणार. माझ्या बाबांचं यशिका चावी दे. साहेब मला अजून थोडी मुदत द्या ना. मी बँकेचे सगळे हप्ते फेडेन. ते कसे? मी ट्रक चालवायचं काम करेन. कोण? तुम्ही? आणि ट्रक चालवणार? अरे ट्रक चालवणं म्हणजे खेळणं वाटलं का तुम्हाला? हे बघा, या बाबतीत मी तुमची काही मदत करू शकणार नाही. एक तर तुमचे 6 महिन्यापासून हप्ते बाकी आहेत आणि ट्रक जप्त करण्याशिवाय बँकेकडे दुसरा कुठलाच पर्याय आता उरला नाही. तुम्ही चावी द्या. हा, मी तुमची एक मदत करू शकतो. मी तुमचा ट्रक 3 महिन्यापर्यंत नाही विकणार. पण जर तुम्ही तुमचा ट्रक 3 महिन्यात नाही सोडवू शकलात तर यशिका ऐक ना. जा ना तू. ऐक ना मी नाही बोलणार तू. यशिका जा ना. कसं करायचं आता माहित नाही, पण काय पण करून मी तो ट्रक सोडवणार. भाऊजी मला ट्रक ड्रायव्हरचं काम हवंय. तुम्ही बघा ना, तुमची कुठे ओळख असेल तर. मला ट्रक ड्रायव्हरचं काम हवंय. ट्रक ड्रायव्हरचं? वेडी झाली आहेस का? ट्रक चालवणं बायकांचं काम नाहीये, ते पुरुषांचं काम आहे. हा नाद सोडून दे. या नादात ह्या घरी गमावशील. पण मावशी, माझ्या आईला ट्रक चालवता येतो. हे बघ, मैदानात ट्रक चालवणे आणि हायवेवर ट्रक चालवणे वेगळं आहे. हा नाद सोडून दे. ताई, बघतो मी कुठे ट्रक ड्रायव्हरचं काम मिळते का, पण मला नाही वाटत तुम्हाला कोण ट्रक ड्रायव्हरचं काम मिळेल. ए आई, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. बाबा म्हणायचे ना, लोक बोलतात, लोक हसतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तू काळजी नको घेऊस. आपण आपला ट्रक नक्की सोडू. आपण आपला सोडू. हो आई. आपण आपला ट्रक नक्की सोडू. मग मी धावत सुटले. जिकडे ट्रक ड्रायव्हरची नोकरी मिळेल तिकडे मी धावत सुटले. पण कोणीच माझा विश्वास केला नाही. साहेब मी खरंच ट्रक चालवते. साहेब मी व्यवस्थित चालवते. मला एकच संधी हवी आहे. संधी? हे बघ, बाईचं काम बाईने करावं आणि त्या पुरुषांचं काम त्या पुरुषाला करू द्या ना. ट्रक चालवायला फार हिंमत लागते, जिगर लागतो. मी तुझ्याकडे बघ रे. फार तरी मी तुला ट्रक वॉशिंगचे काम देऊ शकतो बघ. मंजूर असेल तर बोल, नाही तर जा निघून. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत, दुसऱ्या कंपनीतून तिसऱ्या कंपनीत, पण कोणीच माझा विश्वास केला नाही. मी माझा ट्रक तुला द्यायला वेळ आहे का? अगं, बायकांना एक साधी स्कूटी चालवता येत नाही आणि तू एवढा मोठा ट्रक चालवण्याची गोष्टी करते. अगं, मी माझा ट्रक तुला दिला तर तू घालशील माझा ट्रक खड्ड्यात. ह्या प्रवासात संधी आली, पण लग्नी साथच नाही दिला. काय ग, आज तरी काम मिळालं का? हे बघ, तुला सांगते, नाद सोडून दे. ट्रक
ट्रकचं काम तुला कधीच मिळणार नाही, कारण तू एक बाई आहेस आणि ते काम पुरुषांचं आहेस. तू काय बघत बसतेस? अभ्यास कर. मग मी धावत सुटले, पण मी हार मानलीच नाही. मला हार मानायचीच नव्हती. माझ्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी मला हवी होती एक संधी, एक संधी. तो ड्रायव्हर असून आला नाही का? मग तो ट्रक त्याचा बाप घेऊन जाणार. मी घेऊन जाऊ तू ट्रक. हे बघा, मी तुला शेवटचं सांगतो, ट्रक चालवायचा हट्ट सोडून दे, नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेल बघ. अरे यार, कुठे आहे हा? फोन का उचलत नाहीये? साहेब, तो नाही येणार. काल 3 वाजेपर्यंत दारू पित होता. आता कुठेतरी आडवा झाला असेल. काय? मॅडमला जर कळलं ना की ट्रक अजून घोडामध्येच आहे तर तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल. ते काय मला माहित नाही. मला आताच्या दुसरा ड्रायव्हर पाहिजे. जाय शोधून. हो साहेब. ट्रकचं काय झालं? तिन्ही ट्रक मागे घेऊन निघाले? हो नाही मॅडम. हो नाही काय? नाही म्हणजे 3 ट्रक पैकी 2 ट्रक निघाले. एक ट्रकचा जोडामध्ये उभा आहे. व्हॉट डू यू मीन तसाच उभा आहे? त्याचा ड्रायव्हर नाही आला मॅडम. मी त्याला फोन केला पण माझा फोन उचलत नाहीये. दारू पिऊन कुठेतरी पडलाय. व्हॉट रबिश, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का सावध? माल वेळेवर नाही पोहोचला तर आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान होईल हे तुम्हाला माहिती आहे? साहेब, ड्रायव्हर आलाय. गुड. कुठे आहे? हा काय? कुठे आहे? हा काय? ही आपल्या कंपनीचा ट्रक चालवणार. हो. तू काय पिऊन आलास का? नाही साहेब, मी चालवते. मला ट्रक चालवता येतो. मला एकच संधी ए हवी बाई, आहे. तुला संधी त्याच्याकडे जत्रेचे खेळण्याला बसलो मी. पण साहेब, ताई खूप चांगले ट्रक चालवते. एकदा संधी तर दे बघा साहेब. साहेब, एकदा संधी. काय चालू आहे सावध? मॅडम मला एकच संधी हवी आहे. मॅडम पाय पडते मॅडम, एकच संधी द्या. ह्यांनी आपल्या कंपनीच्या ट्रक साठी तिला ड्रायव्हर म्हणून आणलाय मॅडम. मॅडम, ताई खूप चांगलं ट्रक चालवते. एकदा संधी तर देऊन बघा मॅडम. हो मॅडम, मी चालवते. मी व्यवस्थित एक चालवते. मिनिट, नाव काय तुझं? योगिता. तू ट्रक चालवशील? हो मॅडम, मी चालवेन. सावंत, आपल्या कंपनीच्या ट्रकची चावी हिला द्या. पण मॅडम तिला ट्रकची चावी तिच्या हातात द्या. ट्रक गोडाऊन मध्येच उभा आहे, जायला घेऊ. हो मॅडम, चला ताई. योगिता, फार मोठी जबाबदारी देते तुझ्यावर. संध्याकाळी 7:30 पर्यंत माझ्या क्लायंटकडे माल पोहोचायलाच हवा. माल व्यवस्थित पोहोचला तरच तुला पैसे मिळतील, नाहीतर मी तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. नाही मॅडम, तुम्ही मला ही संधी दिली आहे, मी ती वाया नाही जाऊ देणार. मी तुमचा विश्वास नाही तोडणार. गुड. भाऊजी मला काम मिळालं. मला ट्रक चालवण्याचं काम मिळालं. भाऊजी, लय उपकार झाले मॅडम. मॅडम, मला वाटतं फार मोठी चूक करता तुम्ही. ट्रक चालवणं बायकांचं काम नाहीये. ते ट्रक चालवणं नाही जमणार. का रे सावंत? इंदिरा गांधी पूर्ण देश चालवू शकते, प्रतिभा पाटील राष्ट्रपती बनू शकते, कल्पना चावला रॉकेट उडू शकते, आणि मी ब्लेसिना ही पूर्ण कंपनी चालू शकते. मग ती बाई ट्रक का नाही चालू शकणार? हे बघा सावंत, विचार बदलायला हवा. विचार बदलला तर माणूस बदलतो. माणूस बदलला तर आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मला नाही माहित हिला एक संधी देऊन मी हा चुकीचा निर्णय घेतला आहे की बरोबर, पण एक मात्र नक्की, या समाजात एक चांगला विचार आणायचा असेल तर हिला एक संधी दिलीच पाहिजे. अरे यशिका, तुला माहिती आहे काय घडलं? काय घडलं? अरे तुला माहिती आहे काय झालं? सांग ना, काय झालं? अरे आज तुझ्या आईने आमच्या कंपनीचा ट्रक चालवला. ये पण नंतर जमलं मला. जमलं? अरे धावलं. तुला माहिती आहे यशिका, तुझ्या आईला ट्रक चालवताना बघून सगळ्यांची तोंड कशी झालेली माहिती आहे?
घुबडासारखी डोळे मोठी झालेली. अरे त्यांना विश्वासच होत नव्हता एक बाई ट्रक चालवते म्हणून. म्हणून सगळे वळून वळून आपल्याच ट्रक कडे बघत होते. अरे तर काहीच नाही, आमच्या कंपनीच्या मॅडमनी हे देखील ठरवलं आहे की यापुढे हा ट्रक तुझी आई चालवणार. ये योगिता ताईचा ट्रक भारताच्या हायवेवर धावणार. ये अशा प्रकारे माझा ट्रक हायवेवर धावू लागला. जसजसा माझा ट्रक हायवेवर धावू लागला तसतसं लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. एक स्त्री ट्रक चालवते म्हणून कोण माझ्यावर हसत नव्हतं, मला हिंडवत नव्हतं, तर मला मान करत होता, मला सन्मान करत होते. तू माझा विश्वास पूर्ण करून दाखवलास. आय एम प्राऊड ऑफ यू. हे घे तुझे पैसे आणि हे तुझ्या एक्स्ट्रा ट्रिपचे पैसे. ही घ्या तुमच्या ट्रकची चावी. मला वाटलं नव्हतं तुम्ही तुमचा ट्रक सोडू शकाल. हे सर्व तुमच्या मेहनतीने व जिद्दीने तुम्ही करून दाखवलं. अरे योगिता ताई म्हणजे आपला हायवेवरचा अभिमान आहे. अरे नाहीतर काय, ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहेत. अरे त्यांचीच प्रेरणा घेऊन माझी पोरगी बोलली ना मला सांगते, बाबा बाबा मी मोठी होऊन सैन्यात जाणार आणि फायटर पायलट बनणार. अरे लय अभिमान वाटला बघ मला. ह्या सर्वांना घेऊन इतपत प्रवास केला मी. इतका साधा होता माझा प्रवास. एक शेवटचा प्रश्न. हा प्रवास तुम्ही कसा पाहता? तुझ्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर व्हेरी सिंपल. लक तर सर्वांकडेच असतं, पण त्याला आपल्या हिमतीने, आपल्या मेहनतीने गुड बनवायचं असतं. त्यालाच खरं आपलं गुड लक म्हणतात. काय बायको, तुला बोललो होतो ना, बड़े काम को मत ढूंढ, अपने काम को बड़ा बना. देख आज तेरे काम ने तुझे कितना बड़ा बनाया. माननीय योगिता राजवंशी भारतातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर यांची प्रेरणा घेऊन सादर करीत होतो एक काल्पनिक एकांकिका मुसाफिर. काय बायको, नुसतं ट्रकच चालवायचं आहे का? अगं गाणं लाव की.